आजी चाका काढते आमची. लय नसरा लागल्यात आपल्या पोरांना. सगळे शिव्या करतात. बाहेर कुठं निघते जशी सकाळी आजीने चाक काढली होती तशी आता परत एकदा चाक काढतायत. आजीचं प्रेम हे काय कमी होत नसतं. कॉफी ऑलरेडी पिऊन झालं आहे, परत एकदा मागवल्यात. त्याचं कारण मस्त अशी प्रचंड अशी पडलेली थंडी. दुसरी लेन, तिसरी लेन, पहिली लेन, मागणे येऊन हॉर्न, पुढनं जाऊन ब्रेक. जस्ट बॅगेला वाचलं होती गाडी. काय नाही, असं काय बोलायचं नसेल हो, घरी शिव्या पडतील. नाही ते करा बस बाबू बस खाली. आजूबाजूल्यांची, वरच्यांची, खालच्यांची. बघ कसं काय आहे ते. माझ्या हातनं कुठं नाही दिसली. लय चांगली बाबा. हा ये बाबा. आजी चाका काढते आमची. लय नसरा लागल्यात आपल्या पोरांना. सगळे शिव्या करतात. लेकराचे निघून जाऊ. लग्न म्हणजे लोक सूर्याचं लग्न म्हणजे ऐकली टी शर्ट का. हा बघ घामध्ये कधी नाही तुमचं ये बघ. पुटकुळी अंगा उठली. कसं वाटतंय? वेगळी वाईब येते की नाही? शक्तिमान. तुला कोणाची नजर लागलेली म्हणून तेवढा पातळ झालास? मेंटेन नाही, तू पातळ झाला. तत्त कळतं तत्त. हा पाच मिरची, मीठ आणि लवंगा 5. कधी दिष्ट हो लागणार नाही. आता सुरतचं लग्न लवकर होणार ना आता? हा मग दिवाळीत करते की नाही? माझ्या सूरजला होणारच. तुम्ही मला दिसला असता सकाळी दिसला असता. माझ्या नातवा कारण तुम्ही नातू मला दिसला असता बाबा. तर कारण बाबी आज काही नाही. तर वाजलं दुपारचं 1 आणि सकाळी आम्ही 7-8ला उठलो आहे. काहीतरी फ्रेश वगैरे जाऊन पोहून चाय वगैरे पण पिऊन नाश्ता वगैरे झाला. त्यानंतर परत याच्या मेन गावातसुद्धा जाऊन आलो. हा इथूनसुद्धा एक व्ह्यू मस्त भारी व्ह्यू आहे. इथे काकीने पूर्ण भुईमुगा टाकलेत. हा घर आहे. एक मस्त व्ह्यू तुम्हाला दाखवतो आता. या घराच्या बाजूनेच आहे. इथं आम्ही थोडं चिल केलं. काय बोलतो इथं जरा व्ह्यू दाखवतो. ये पटकन. हे सगळं भुईमुगाच्या शेतीच आहे. त्यातल्या भुईमुग काढलेले आहेत. इथे खूप मोठ्या प्रमाणात भुईमुगाची शेती होते. बघा मस्त व्ह्यू आहे. आणि या बाजूलाच मागे धरण यांचं, जिथं काल रात्री जेवायला गेलो होतो. आज परत तिकडेच चाललो आहे. थोडं वेळ दुसऱ्या हॉटेलमध्ये. आता जेवायला चाललो म्हणून बोलतो चला आता तरी व्हिडिओ बनवूया. ॲक्च्युअलमध्ये या दोन्ही व्हिडिओ मी एकत्र काय करतो, कारण काल जास्त शूट नव्हतं झालेलं. तर बोललो मग, आणि प्रवास हा एकच आहे. तर बोललो जास्त मग खेचण्यात काही अर्थ नाही. तर बोललो आजच. आणि आज संध्याकाळी आपल्याला 8च्या दरम्यान परत मुंबईसाठी निघायचं आहे. फक्त इथं यायचं कारण मेन आपलं सूरजबाईंचं ऑनलाईन वर्क. त्याच्यात ते होतं, वर्क फ्रॉम होम होतं त्याचं. तर ते करण्यासाठी आता आपण रत्नागिरीत पण जाऊ शकलो असं. मग रत्नागिरीत जाण्यासाठी 150 ते 200 किलोमीटर आतमध्ये जावं लागलं असतं. त्या वाईचं गाव हायवेपासून फक्त 30 किलोमीटर आहे. चला स्पीकर बिकर घेताय गाडी वाजवायला. आवडे गाडी काढ. चप्पल घालाय दात मधली. आता चालत जेवायला आहे बघा इथं भुईमुग. त्यांच्या गावची जुनी बसली आहे.
तर चाललो आता शेतावर त्यांच्या असंच आराम करायला. एक या बाजूला झाड बसतंय रे. सकाळी तिथं बाबा बसले होते, त्याचा फोटो काढत होतो पण मोबाईल एवढा खास नाही आला. मस्त अशी जागा सापडली आहे. आता मस्त या झाडाखाली आम्ही झाडाखाली सागर दारू. तर आम्ही आता झोपतोय, आराम करतोय. तर आता आम्ही आराम करू इथे मस्तपैकी थोडा झोपू, कारण रात्रभर आपल्याला चालवायची आहे गाडी. तर आता करूया आपण आराम. तर खूप भारी अशी झोप झाली, झोपलो. आता निघालो आहे सूरज यांच्या शेतावर चाललोय. आता भुईमुगाच्या शेंगा उपटाय. आता हे शेत हे नाही, दुसरं शेत आहे पुढं, निखिलला दाखवतो. इथं आता भुईमुगाच्याच लावतात ना रे. ज्वारी आता ज्वारीची पेरणी चालू आहे. हे तू नको वाचलो. हा शाबास. शाबास चौका उपटा बाबा. मी तोडतो. सावकाश उठ उपट हे बाई इकडे ये बाय. उपट उपटा रे. उपटाची कामं चांगली करतो. उपट चालेल. ठेव ठेव, हा साईडला ठेव. थांब 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 थांब. असली वाटी ठेव ना मग. उपट. कॅमेरासमोर थोडं थांबव. ऐकणार आहे ते कुठं जायचं. अरे फिरवून घेतल्या इकडे एवढी आज सुंदरसा सनसेट होता. ड्रोन मध्ये हायपरलॅप्स लावलाय आपण. बघून घ्या एक तेवढा. ते बघा, हा बघा, हा राहतोय. या मागावर जायचं आता. या मागावर बरोबर चालायचं. चल बाहेर कुठं निघते. चल चल थांबा. चल चल राजा. चल थांबे. चल चल चल. ओ चल चल. इकडे 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 इकडे. चल बस झाला ना. फायनली रेडी झालो आहोत आपल्या मुंबईच्या घरादिशेकडे प्रस्थान करायला. दिवसभराची जी काही आपली कामं झाली ते आपण पाहिलात. एवढं काय खास केलं नाही, जास्त करून तर आरामच केला. दुपारी झोपलो वगैरे सुद्धा. गाडीचं थोडंसं काम वगैरे होतं, चॅन वगैरे क्लीन वगैरे. हा आलो ते सर्व प्लस ड्रोन शॉट वगैरे आपण मस्तपैकी एन्जॉय केलं. भुईमुगाची शेंगा काढून. जशी सकाळी आजीने
चाक काढली होती तशी आता परत एकदा चाक काढतायत. आजीचं प्रेम हे काय कमी होत नसतं. आजी आपल्या नातूला सर्व काही देत असते. भरवा मला एक काम करा. हा. भरवा द्या. बरे ते बाबा माझ्या राजाला तरी तुम्ही अजून काय मला तुला बरे शेवटी नातवाला शेवटी शेवटच माझा राजा म्हणजे पूर्ण पिला दिला पाहिजे खायला त्याला. हा काजू घ्या. घेतो तू काय देऊ नकोस पाणी पे पोरण दवाखान्यात जात जा. जाईल फोन कर हा मला. करी करी तुम्ही एवढं सकाळ मला फसलं सकाळ नाही नक्की. हो मला तिघं चौघच्या चौघ माझ्या राजानं मला बोल चला आजी काळजी घेतो. येतो काल आलं तर फोन कर मला. हा आणि चांगले राहावा बाबांनी हो आता तू गोळा मिळा माझे नातवांना संघ आल्यासाठी बरं बाबा हो चला. बाबा चालेल काळजी घ्या. काळजी घ्या. आता सुरत बायका सोबत येतोय. तर चला मग गाडी लोडेड आहे. फक्त निघायचे जॅकेट घालून शूज घालून. Many minutes later. जवळजवळ 80 किलोमीटरच्या आरपार आलो आहोत. आता काय फक्त 250 किलोमीटरच्या काहीतरी आसपास बाकी आहे. पहिला ब्रेक चहा आणि जरा कंदीपेढे वगैरे घ्यायचे होते तर त्याच्यासाठी लय मानते आज. मस्त राईड चालले स्मूथ राईड चालले. दुपारी झोप घेतली त्यामुळे आज जरा बरं वाटतं आराम वाटतं. काय भारी आहे. टेस्टी. एक क्रीम रोल अँड चाय. चियर्स. हा कडकडीत आहे. स्मूथ राईड का चालले. हे गाडीला बैलासारखे पळत होते. बैलगाडी जे आज शेतात बैल होते ना जेवढे सगळे आणले तिथं लावलं नुसतं 100ची स्पीड. आई घरीच जायचे. आता ती गाडी पण बोलायला लागली अरे भावा बस कर 100 कुठं घे जरा 80-90. नुसता कुदवतोय त्या बॅगांचे. भावाला लागले आता किक तरी पण तो डोसायचा कमीच नाही करत आहे. आता टँक बॅगेचे आपलं सॉरी सॅडल बॅगेचे जे स्टिचेस असतात ना शिलाई ती आता विसवायला लागले. एवढ्या बॅगा धूमधाम सारे तुम्ही तारीफ केली. तुझी तारीफ करतोय बाबा. लँडिंग बरोबर नाही झालं. माझा तो ठेवला पाहिजे तो रात्र असं त्याच्यावर रात्री असं नाही आज थंडीने लागले. नाश्ता करताना सुद्धा जॅकेट काढत नाही. इथं तो डबल घालून बसला इथं पण जॅकेट घालून. एवढी थंडी. कॉफी ऑलरेडी पिऊन झालं आहे. परत एकदा मागवल्यात त्याचं कारण मस्त अशी प्रचंड अशी पडलेली थंडी. काय खिद्रापूरच्या इथे आहे शिवा खिद्रापूर ना. खेड शिवापूर. खेड शिवापूर पण नाही. हां खेड शिवापूर खेड शिवापूरला पोचलो आहे. आणि इथून पुणे काहीतरी 10-20 किलोमीटर असेल जास्त नाही. इथून पनवेल आपलं 130 किलोमीटर काहीतरी आहे. आणि आपल्या भावाला आपण एक चांगली खुशखबरी दिली आहे. भावाला घरी जाऊनच सांग ते करायचे. ही गोष्ट देत कसं सांगायची गोष्ट. तर मस्त असं प्रचंड अशी थंडी आहे. घरी जेवलं नव्हतं थोडंसं आजी जास्त खाल्लं होतं ते खाऊन निघालो होतो. आता सगळे रगडत आहेत. ही व्हिडिओ कधी येईल काय माहिती.
तर आज म्हणजे आता 12 वाजले, दसरा झाला. आज दसरा आहे आणि त्या टायमाला घरी चाललो आहे, कारण सगळं पूजायचं वगैरे सुद्धा आहे आपल्याला. आता नाश्ता करून घेऊया. मजा येते गाडी चालवायला भाईला. मी तर मागे बसून आहे, सगळं काय करून मोकळा झाला आहे तो. दुसरी लेन, तिसरी लेन, पहिली लेन, मागणे येऊन हॉर्न, पुढनं जाऊन ब्रेक. जस्ट बॅगेला वाचलं होती गाडी. काय नाही, असं काय बोलायचं नसेल हो, घरी शिव्या पडतील. थंडी थंडी जी थंडी आम्हाला गोकर्णाला पाहिजे होती ती इकडं महाराष्ट्रात भेटते. कॉफी तो गोकर्णामध्ये पाऊस पडला तो नको होता आम्हाला. हा, गोकर्णात पाऊस पडला तो नको. 4 झाली होती. मजा आली होती ती सर्व रात्र, ती नाईट रोलर कोस्टर वाली ट्रिप होती. माके कॉफ कॉफी कॉफ कॉफी थँक्यू. कॉफ कॉफी कॉफ कॉफी भाई के गंदा गेलाय. 98 किलोमीटरसाठी